एकंदर महाराष्ट्रातल्या संघटनेच्या बाबतीत चर्चा झाली आणि लोकसभेच्या जागा वाटपांच्या बैठकीचा वृत्तांत त्यांना त्याची माहिती त्यांनी घेतली आणि आम्ही जे लढण्याची शक्यता आहे अजून महाविकास आघाडीचा निर्णय जरी झालेला नसला तरी ज्या जागा आमच्या पूर्वीपासून आहेत आणि लढण्याची शक्यता ज्यात आहे त्या जागांची चर्चा झाली। निवडणूक चिन्हाच्या बाबतीत आम्ही पहिल्यांदा जे ऑप्शन्स दिलेले ते ऑप्शन्स त्यांनी वेगळी कारणं सांगून रिजेक्ट केलेली आहेत, त्यामुळे आता नवीन ऑप्शन्स आम्ही पाठवलेले आहेत। काल नोटिसा पाठवलेल्या आहेत। अनिल पाटील यांनी घेतला की शरद पवार गटाच्या आमदारांना का लागू केलं गेलं नाही त्याचं एक तुम्ही हायकोर्टात याचिका हायकोर्टानं आपल्या आम्ही त्याचं उत्तर कोर्टाकडे देऊ ना। महाराष्ट्रातून प्रोजेक्ट जे आहेत ते बाहेर जाताना अनेक वेळा पाहायला मिळत होते। आता महानंदा दूध डेअरी जी महाराष्ट्रासाठी महत्त्वाची होती त्याच्या सर्व संचालकांना राजीनामा दिला आणि आता ते गुजरातला जाते अशी माहिती NDDBच्या ताब्यात ते द्यायचं बहुतेक प्रयत्न दिसतोय आणि महानंदाचे जे सर्व संचालक आहेत ते राजीनामा त्यांनी दिला आहे अशी माझी माहिती आहे। आता त्याच्यावर NDDBची प्रशासन काम करेल। सर, मुंबईमध्ये 27 एकरचा भूखंड आहे महानंदाचा, खरं तर त्याच्यावरतून हे सगळं राजकारण कापताना दिसतं नाही। आता सरकार या NDDBकडे देत असताना सरकारचा काय उद्देश हा सरकारने स्पष्ट केला पाहिजे। NDDBकडे दिल्यानंतर ती जी महानंदा सहकारी संस्था अस्तित्वात आहे त्याच्या सर्व सदस्यांनी राजीनामा दिला की सगळी मत्ता NDDBच्या ताब्यात देणार का महानंदाचं अस्तित्व ठेवून NDDBला काही काळापुरतं चालवायला देणार याचं स्पष्टीकरण येणं आवश्यक आहे। आमची मागणी अशी आहे की जर NDDBच्या हातात द्यायची असेल तर ती काही काळापुरती असावी, कार्य म्हणजे पूर्ण कायमची त्यांच्या ताब्यात तिथली मत्ता आणि सगळी संस्था देणं योग्य नाही। महाराष्ट्रात महानंदा चालवत असताना काही प्रश्न तयार झाले, त्यामुळं दूधही बरंचसं कमी झालेलं, त्यामुळं याच्यात संचालकांनी राजीनामा दिल्यानंतर महानंदा सुधारण्यासाठी NDDB येत असेल आणि ती काही काळापुरती असेल तर समजू शकतो, पण महानंदाची सगळी जागा विकून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी NDDB येत असेल तर ती आक्षेपार्ह गोष्ट आहे। त्याला कडाडून विरोध महाराष्ट्रात सगळेच करतात। सर, राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष PR पाटील यांनी तुमच्या बाजूने एक मत मांडलं आहे की त्यांनी म्हटलं आहे की देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती पण तुम्ही कार्यकर्त्यांसाठी नाकारली, असं काय नाही? अशी काही चर्चा माझी त्यांच्यावर झालेली नाही। ते कोणत्या माहितीच्या आधारे बोलत आहेत मला माहीत नाही। सुजय विखे पाटील यांना शनिवारी आंदोलन करण्याचं घोषित केलं आहे। आता सध्या राज्यात परीक्षांचा कालावधी चालू आहे, अशा वेळी विद्यार्थ्यांची अडचण तर होईल। काय मनोज जरांगे पाटील यांनी 24 तारखेला रस्ता रोको करण्याचं घोषित केलेलं आहे। वृद्धांना देखील आंदोलनात सहभागी व्हा आणि जर काही त्यांचा मृत्यू झाला तर सरकार जबाबदार असेल अशी स्पष्ट भूमिका दिली। नाही, आता हे परीक्षेचे दिवस आहेत आणि मुलांना परीक्षेच्या स्थळापर्यंत पोचण्यास अडथळा येऊ नये, त्यामुळे माझी मनोज जरांगेंना विनंती राहील, सरकारने केली पाहिजे की अशा प्रकारचं आंदोलन मुलांची परीक्षा ज्या काळात होणार आहे त्यात एखादा मुलगा परीक्षेपर्यंत पोचला नाही आणि त्याचं वर्ष गेलं किंवा मेहनत केल्यावर देखील परीक्षेच्या जागी पोचू शकला नाही तर प्रचंड पंचायत होते। आपलं आंदोलन आहे म्हणून माणसाने त्या गावात किंवा त्या ठिकाणी जाऊन मुक्काम करायचा म्हटला तर प्रचंड खर्च लोकांना येतो, त्यामुळं विद्यार्थ्यांचा अडथळा होणार नाही असं आंदोलन त्यांनी करावं, तो त्यांचा अधिकार आहे, पण विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे। मनोज जरांगे यांच्या सहकारी राहिलेल्या संगीता वानखेडे यांनी आरोप केलेला आहे की मनोज जरांगे यांच्या मागे सर्व ताकद किंवा शरद पवार यांची आहे आणि तेच मनोज जरांगेला अजिबात नाही। कधीही शरद पवार साहेबांचा आणि त्यांचा संबंध आणि संपर्क आलेला नाही। उलट
त्यांचा संपर्क कोणाशी आहे हे सगळ्या महाराष्ट्राला तर माहिती असावं असा माझा अंदाज आहे. आता मी त्यावर आरोप केले की त्याच्यावर परत चर्चा सुरू होईल. त्यामुळं तसा कोणताही संबंध नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरती सरकार स्पष्ट भूमिका मांडत नाही असं वाटत नाही का? कारण की एखाद्या समाजाला अंगावरती घेण्याकरता सरकार नाही, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांच्याबद्दल बरोबर काय संवाद केला, इथं नव्या मुंबईत त्यांचं आंदोलन संपवताना त्यांना काय आश्वासनं दिली, त्याआधी त्यांनी मनोज जरांगेंशी त्यांचा सतत संपर्क होता आणि आहे असं माझी समजूत आहे. तर त्यात त्यांचा जो संवाद आहे त्याच्यात विसंवाद कशामुळे तयार होतो आहे या सगळ्याचा अभ्यास करून सरकारने जबाबदारीने अशी आंदोलनं वारंवार होणार नाही त्याची काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं. सर, मंत्र्यांच्या बंगल्यांवर मागच्या 5 महिन्यात 30 कोटींचा खर्च झाला आहे, तरी पुन्हा एकदा आता रंगरंगोटीच्या कामासाठी निविदा काढण्यात येत आहे. 57 लाखांची स्टेशनरी, 1,50,00,000 रंगरंगोटीचं काम आहे. आणि तोरणा बंगल्यावरती 8 कोटींपेक्षा जास्त खर्च दुरुस्तीसाठी गेल्या 1 वर्षाच्या आत झाला, तो मुख्यमंत्र्यांकडे. कसं बघतात या सगळ्या गोष्टींकडे? असं आहे की या सरकारला उत्पन्न मिळवण्याच्या बाबतीत फारसं गांभीर्य नाही, पण खर्च करण्यात स्पर्धा चालू आहे आणि उत्पादनाशी संबंध नाही, उत्पन्न वाढीचा संबंध नाही, अशा कामात ह्या सरकारने प्रचंड पैसे खर्च केलेले आहेत. आज मी नेहमीच विधानसभेतही सांगितलं, बाहेरही अनेक ठिकाणी सांगितलं, राज्य सरकारकडे जो पहिला बजेट मांडलं त्यानंतर 1,60,000 कोटीची नव्या घोषणा राज्य सरकारने केल्या, जे देण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे नाहीत. आणि नव्यानं अशा स्वरूपाचे खर्च या सरकारमध्ये कोणत्याही मंत्र्यांनी काय करावं याच्यावर कोणाचाही नैतिक असं बंधन राहिलेलं नाही किंवा कोणाचंही अंकुश राहिलेला नाही. त्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात सगळ्यांचे कामं चालू असतील. म्हणजे बंगल्याची करतात की नाही मला माहीत नाही, पण आपण म्हटलं तशी वेगळे जे खर्च आता सांगितले ते सगळेच फार मोठ्या प्रमाणात खर्च चालू आहेत. त्यामुळं त्याचा हिशेब आणि सगळी बेरीज उद्या आता वोट ऑन अकाउंट मांडलं जाईल त्यावेळी काही प्रमाणात राज्याचे अर्थमंत्री देतील अशी आमची अपेक्षा आहे. ड्रग्ज प्रकरणाची जी व्याप्ती आहे ही दिवसेंदिवस वाढते, आंतरराष्ट्रीय लेवलचे तर संबंध सापडत आहेत. महत्त्वाची बाब अशी आहे की पुणे जिल्ह्यात हिची पुणे शहरात विक्री होत असली तरी निर्मिती दौंडला होत होती अशी माहिती आता समोर येताना पाहायला मिळते. पोलिसांना माहिती ओळखली. आमचं सरकार होतं त्यावेळी मुंबईत काही ठिकाणी अशा घटना घडल्या, त्यावेळी संपूर्ण मुंबईमध्ये ड्रग्जचा प्रलय आला आहे आणि सरकारला त्याच्या बाबतीत फार मोठ्या प्रमाणात जबाबदार धरण्यात आलं. आता पुण्यात ज्यावेळी असे ड्रग्जचे छापे मारून सही झाली आहे, छापे साठे सापडलेत, त्यावेळी वर्णन काय तर पोलिसांनी अतिशय चाणाक्षपणाने ड्रग्ज पकडल्या. अरे त्यावेळी सरकारची जबाबदारी नाही. पुणे शहरात ड्रग्ज सापडले त्यावेळी पुण्यात ड्रग्जचा सुळसुळाट आहे आणि त्याची नैतिक जबाबदारी कुणाची ह्याच्याविषयी भाष्य नाही. त्यावेळी आता मात्र पोलिसांनी चाणाक्षपणे ड्रग्ज पकडले आणि मुंबईत ज्यावेळी सापडत होते आमचं सरकार होतं त्यावेळी पोलिसांनी चाणाक्षपणे हे ड्रग्ज पकडले अशी बातमी झाली असती, पण त्यावेळी महाराष्ट्र सरकारच या ड्रग्जच्या बाबतीत जबाबदार आहे असं सांगण्यात येतं. त्यामुळे आज सगळीकडे परिस्थिती काही वेगळी नाही. ड्रग्जचा प्रचंड सुळसुळाट आहे आणि आम्ही सारखं वारंवार सांगतो आहे की महाराष्ट्रामध्ये लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती अतिशय बिकट आहे. फार मोठ्या प्रमाणात परिस्थिती हाताबाहेर गेलेली. त्यावेळेचे जे विरोधी पक्ष नेते आहेत ते आता गृहमंत्री आहेत. आरोप थेट गृहमंत्र्यांकडे दिसताना पाहायला मिळतं. तुम्ही पत्र लिहिणार आहात, त्यांच्याशी बोलणार आहात. राज्यातल्या एकंदरीतच परिस्थितीबद्दल, गोळीबार, तुम्ही आता सुचवले तर पाठवतो पत्र. तुम्ही राज्याचे गृहमंत्री असताना रश्मी शुक्लांनी सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या निरोप कार्यक्रमावरती बंदी घातली आणि सोशल मीडियावरती सुद्धा पोस्ट करू नका, व्हायरल करू नका व्हिडिओ. सेवानिवृत्त कार्यक्रम होतात ना पोलिसांचे, ते व्हायरल करायचे नाहीत आणि कार्यक्रमावर सुद्धा बंदी घातली रश्मी शुक्लांनी. याच्या आधी पण त्यांनी जनतेला आवाहन केलं. पोलिसांची गळचेपी चालू आहे या सरकारमध्ये. पोलिसांच्या कुठल्याही आनंद पोलिसांना दाखवण्यास बंदी करण्यात आलेली दिसते आणि पोलिसांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला उलट उजाळा दिला पाहिजे.
आणि त्यांचं कौतुक केलं पाहिजे. त्यालाही बंदी जर केली तर मग पोलीस सरकारला कसं सहकार्य करणार? सर, भाजप राजकीय मित्रपक्ष वाढवताना त्यांचंच एक नेता म्हणतात की मला पुन्हा एकदा दुसऱ्यांदा वक्तव्य केलं पंकजा मुंडेंनी की मला राजकीय वनवास जो आहे तो भाजपमध्ये बघावा लागतो. ते कधी म्हटलं? आज म्हटलं दुपारीच, एक अर्धा तासाआधीच म्हटलं. मला मी बघितल्याशिवाय काय बोलणार नाही. मला तुम्ही म्हणताय तर मी आत्तापर्यंत तरी वाचलेलं नाही, ऐकलेलं नाही. आणि अशा बऱ्याच जणांच्यावर परिस्थिती भाजपमध्ये आहे. यापूर्वी म्हटलं होतं की आज दुसऱ्यांदा म्हटलंय तुम्ही. अनेक वेळा नावं चर्चेत असतात राज्यसभेसाठी, विधान परिषदेसाठी, पण त्यांचं नाव सातत्याने डावलण्यात. नाही, असं आहे, त्यांच्यासारख्या नेत्यांना भारतीय जनता पक्षाने इतक्या वेळा डावलणं योग्य नाही. पण तो पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याच्याविषयी आम्ही काही बोलणार नाही. दाढी ज्या आहेत त्या अजूनही सुरूच आहेत. आज सत्यपाल मलिक यांनी जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल त्यांच्या संबंधित 30 ठिकाणी ईडी आणि सीबीआयने छापे मारलेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी पुलवामाबाबत मोदींसंदर्भात गंभीर आरोप केले. ते सारखेच बोलत आहेत आणि अनेक वेळा ते वेगळ्या भारतातल्या वेगळ्या ठिकाणी जाऊन बोलले. आता मला असं वाटतं की त्यांना काही म्हणजे ते स्पष्टपणाने बोलले याची शिक्षा आहे का काय तपासायला लागेल. आता ज्या धाडी झाल्या त्यात काय सापडते त्याच्यावरून त्याचा निष्कर्ष काढू आपण. इंडिया आघाडीबाबत दिल्ली असेल, UP असेल, काही ठिकाणी जागांचा प्रश्न आहे तो सुटलेला आहे. मुंबईत महाराष्ट्रातील कधी सुटणार आहे? 27 तारीखला बैठक असल्याचं. आत्ता मी पवारसाहेबांच्याकडे होतो. पवारसाहेबांच्याशी स्वतः खुद्द राहुल गांधीजी मगाशी बोलले आणि महाराष्ट्राचा प्रश्न लवकर सुटावा, देशातल्या अन्य राज्यांचे प्रश्न सुटत आले अशी सूचना राहुल गांधींनी पवारसाहेबांना केलेली आहे आणि त्यावरून आता मला वाटतं त्याला गती येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.